ओम शांती. आज आहे 24/11/25. आजची साकार मुरली. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुमची ही वेळ अतिशय मौल्यवान आहे, त्यामुळे याला व्यर्थ गमावू नका. पात्रता बघून ज्ञानाचे दान करा. प्रश्न: गुणांची धारणा देखील होत जाईल आणि चलन म्हणजे वर्तन देखील सुधारत जाईल. याची सोपी विधी कोणती आहे? उत्तर: जे बाबांनी समजावून सांगितले आहे ते इतरांना समजावून सांगा. ज्ञानधनाचे दान करा, तर गुणांची धारणा देखील सहज होत जाईल. ज्यांच्या बुद्धीमध्ये हे नॉलेज राहत नाही, ज्ञानधनाचे दान करत नाहीत, ते आहेत कंजूस. ते फुकटचा आपला तोटा करून घेतात. आजचा गीत आहे, बचपन के दिन भुला न देना, आज हसे कल रुला न देना. ओम शांती. गोड गोड मुलांनी गीत ऐकले, अर्थ तर चांगल्या प्रकारे समजला. आपण आत्मा आहोत आणि बेहदच्या बाबांची मुले आहोत, हे विसरू नका. आता बाबांच्या आठवणीमध्ये हर्षित होतात आणि लगेच मग आठवण विसरल्याने पुन्हा दुःखी होतात. आता जिवंत होतो, आता मरून जाता. अर्थात आता बेहदच्या बाबांचे बनतात आणि लगेचच मग देहधारी परिवाराकडे निघून जातात. तर बाबा म्हणतात, आज हसाल, उद्या रडू नका. हा आहे गाण्याचा अर्थ. बाबा म्हणतात, मनुष्य जास्त करून शांतीसाठीच खस्ता खातात, तीर्थयात्रेवर जातात. असे नाही की धक्का खाल्ल्याने कोणती शांती मिळते. हे एकच संगमयुग आहे, जेव्हा बाबा येऊन सांगत आहेत, सर्वात पहिले तर स्वतःला ओळखा. आत्माच शांत स्वरूप आहे. राहण्याचे स्थान देखील शांतीधाम आहे. आत्मा इथे येते तर कर्म जरूर करावे लागते. आत्मा जेव्हा आपल्या शांतीधाममध्ये असते तर शांत आहे. सतयुगामध्ये देखील शांती असते, सुख देखील आहे, शांती देखील आहे. शांतीधामाला सुखधाम म्हणणार नाही. जिथे सुख आहे त्याला सुखधाम, जिथे दुःख आहे त्याला दुःखधाम म्हणणार. या सर्व गोष्टी तुम्हाला समजत आहे. बाबा म्हणतात, तुम्ही मुले सांगू शकता, बेहदच्या बाबांद्वारे सुखाचा वारसा मिळतो. बाबा सुखाची सृष्टी स्थापन करतात. बाबा दुःखाची सृष्टी रचतील असे काही होत नाही. भारतामध्ये लक्ष्मीनारायणाचे राज्य होते ना. बोला, हा सुखाचा वारसा आहे. जर ते म्हणतील तुमची ही कल्पना आहे, तर सोडून दिले पाहिजे. कल्पना समजणारा काहीच समजणार नाही. तुमचा वेळ अतिशय मौल्यवान आहे. या संपूर्ण दुनियेमध्ये तुमच्या इतका मौल्यवान वेळ इतर कोणाचाच नाही. मोठ्या मोठ्या लोकांचा वेळ किती किमती आहे. बाबा हे ज्ञान सांगून कोणापासून कोण बनवतात. तर बाबा तुम्हा मुलांनाच म्हणतात की तुम्ही तुमचा किमती वेळ वाया घालवू नका. नॉलेज पात्र असणाऱ्यांनाच द्यायचे आहे. पात्र असणाऱ्याला समजावून सांगितले पाहिजे. सगळीच मुले काही समजू शकणार नाही. एवढी बुद्धी नाही आहे जे लगेच समजतील. सर्वप्रथम बाबांचा परिचय द्यायचा आहे. जोपर्यंत ते समजणार नाहीत की आम्ही आत्मा, सर्व आत्म्याचे पिता शिवबाबा आहे, तोपर्यंत त्यांना पुढे काहीच समजणार नाही. खूप प्रेमाने, नम्रतेने समजावून सांगितले पाहिजे. कारण आसुरी संप्रदाय भांडण करण्यामध्ये वेळ लावणार नाहीत. बाबांनी समजावून सांगितले आहे, सर्व आत्म्यांना शेवटी परत जायचे आहे.
सर्व आत्मे शरीर सोडून निघून जातील. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे, बाकी थोडे दिवस आहेत. आता पुन्हा हे सर्व विनाश होणार आहे. सतयुगामध्ये फक्त आपणच येणार. सगळेच आत्मे काही येणार नाहीत. जे कल्पापूर्वी आले होते तेच नंबरवार येतील. तरीही बाबा म्हणतात, मुख्य गोष्ट आहे बाबांचा परिचय देणे. बाबांचे नाव सदैव मुखामध्ये असावे. सर्वप्रथम समजावून सांगायचे आहे, बाबाच पतित पावन आहेत. वरसा देखील देतात. शहेनशाह बनवतात. तुमच्याकडे एक गाणे देखील आहे, आखिर वह दिन आया आज, ज्याची भक्ती मार्गामध्ये खूप वाट पाहत होतो. अंतामध्ये बाबा येऊन रास्ता सांगतात. महाविनाशाची वेळ देखील यालाच म्हटले जाते. बाबा म्हणतात की तुम्ही म्हणत होता ना, बाबा तुम्ही याल तर आम्ही वारी जाऊ, समर्पण होऊ, तुमचीच आठवण करणार. मग आता मी तुम्हाला आठवण करून देत आहे. नष्टमोहा बना, स्वतःला आत्मा समजून माझीच आठवण करा, तर तुमची विकर्म विनाश होतील. या सुंदर गोष्टी सर्वांना आवडतील. बाबांचा परिचय नसेल तर मग कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये शंका येत राहतील. म्हणून पहिले 2-4 चित्र समोर ठेवा, ज्यामध्ये बाबांचा परिचय असेल. बाबांचा परिचय मिळाल्याने वरसा मिळेल. बाबा म्हणतात, बाबांनी जे समजावून सांगितले आहे ते मग इतरांना समजावून सांगायचे आहे. जर सांगितले नाही तर फुकट स्वतःलाच तोट्यात घालाल. गुण देखील धारण होणार नाहीत. चलन म्हणजे वर्तन देखील असेच होईल. प्रत्येकजण स्वतःला समजू तर शकतात ना. बाबा म्हणतात, अतिशय मधुर देखील बनावे लागेल. नष्टमोहा देखील बनावे लागेल. मुख्य गोष्ट आहे आठवणीची यात्रा. आठवणीनेच आपण पावन बनणार आहोत. अच्छा, बाबा म्हणतात, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. बाबा म्हणतात, काहीही झाले तरी भावी समजून शांत राहायचे आहे. क्रोध करायचा नाही. जितके शक्य होईल स्वतःला कंट्रोल करायचे आहे. युक्ती रचून आप समान बनविण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरा, अतिशय प्रेमाने आणि नम्रतेने सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. सर्वांना हीच गोड गोड बातमी ऐकवा की बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा. या देहापासून नष्टमोह बना. आजचं वरदान, प्रत्येक आत्म्याला भटकण्यापासून किंवा भिकारीपणापासून वाचविणारे निष्काम दयाळू भव. विस्तार, जी मुले निष्काम दयाळू आहेत त्यांच्या दयेच्या संकल्पाने अन्य आत्म्यांना आपले आत्मिक रूप किंवा आत्म्याचे ध्येय सेकंदामध्ये आठवेल. त्यांच्या दयेच्या संकल्पाने भिकाऱ्याला सर्व खजिन्यांची झलक दिसून येईल. भटकणाऱ्या आत्म्यांना मुक्ती किंवा जीवनमुक्तीचा किनारा आणि लक्ष्य समोर दिसेल. ते सर्वांचे दुःखहर्ता सुखकर्तेचा पाठ बजावतील. दुःखी आत्म्यांना सुखी करण्याची युक्ती आणि साधन नेहमी त्यांच्याजवळ जादूच्या किल्लीप्रमाणे असेल. आजचं बोधवाक्य,
सेवाधारी बनून निस्वार्थ सेवा करा तर सेवेचा मेवा मिळणारच आहे. सेवाधारी बनून निस्वार्थ सेवा करा तर सेवेचा मेवा मिळणारच आहे. अच्छा. ओम शांती.